हाय फ्रेंड्स, स्वाती केपी व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज ना मी लाईव्ह व्हिडिओ घेणार नाही आहे, रेकॉर्डेड व्हिडिओ टाकणार आहे. तर सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. आज आपण अतिशय महत्त्वाचे असे 25 प्रश्न घेतलेले आहेत, त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ठीक आहे. पहिला प्रश्न पहा. शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार 2023-24 कोणाला मिळालेला आहे? तर शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जे आहेत ते जाहीर झालेले आहेत. त्यामध्ये बऱ्याचशा आपल्या खेळाडूंचा समावेश आहे, परंतु त्यातला जो जीवन गौरव पुरस्कार आहे तो कोणाला मिळाला आहे? तर शकुंतला खटावकर यांना मिळालेला आहे. आणि या कबड्डी प्लेयर आहेत माजी. ठीक आहे. 1978ला त्यांना अर्जुन पुरस्कारसुद्धा मिळालेला होता. पुढचा प्रश्न पहा. महिला सबलीकरण आणि आर्थिक स्वावलंबनासाठीची महाराष्ट्र सरकारची कोणती योजना आहे? तर पिंक ई रिक्षा ही जी योजना आहे ती महिला सबलीकरणासाठी आणि आर्थिक स्वावलंबनासाठी आहे. महिलांच्या महाराष्ट्र सरकारची आहे, लक्षात ठेवा, पिंक ई रिक्षा. तर या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 10,000 महिलांना याचं रिक्षांचं वाटप करण्यात येणार आहे. पुढची प्रश्न पहा. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 99व्या क्रमांकाचं कुठे होणार आहे? तर सातारामध्ये होणार आहे. आणि याचे अध्यक्ष जे आहेत ते असणार आहेत शिवेंद्रराजे भोसले. ठीक आहे. 98 दिल्लीमध्ये झालेलं आहे, त्याचे अध्यक्ष होते तारा भवाळकर. पुढचा प्रश्न पहा. पहिली रोड ट्रेन कुठे धावली? तर नागपूर या ठिकाणी ही पहिली जी रोड ट्रेन आहे ती धावलेली आहे. आणि एकाच काय म्हणतात त्याला, ट्रकला पाठीमागे असे बरेचसे ट्रेलर जोडलेले आणि अशा प्रकारची ही रोड ट्रेन होती. ठीक आहे. माल वाहतुकीसाठी स्पेशली याचा वापर होणार आहे. पुढचा प्रश्न पहा. 59वा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोण आहेत? तर विनोद शुक्ला आहेत, विनोद कुमार शुक्ला. पुढचा प्रश्न पहा. राष्ट्रीय खो खो दिवस कोणता? तर कोणत्या दिवशी साजरा होतो राष्ट्रीय खो खो दिवस? 30 जूनला. पुढचा प्रश्न पहा. आता यातले पुढचे जे प्रश्न आहेत ते बरेचसे याचे आहेत, आपले झालेल्या परीक्षांमध्ये विचारले गेलेले, ICDS त्याचबरोबर समाज कल्याण अशा वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारलेले प्रश्न आहेत आणि ते आपण पाहतोय. 2024चा अर्जुन जीवन गौरव पुरस्कार महाराष्ट्रातील कोणाला मिळाला आहे? तर मुरलीकांत पेटकर यांना मिळालेला आहे. आणि हे पॅरा स्विमर आहेत. ठीक आहे. म्हणजे पॅरा ज्या स्पर्धा असतात, पॅरा ऑलिम्पिक पर्यंत ते खेळलेले आहेत. आणि आत्तापर्यंत त्यांच्याबद्दल बऱ्याच, म्हणजे असं कोणाला एवढं काही माहिती नव्हतं, परंतु त्यांच्यावरती एक पिक्चर आलेला चंदू चॅम्पियन म्हणून, त्यानंतर बऱ्याचशा लोकांना यांच्याबद्दल माहिती पडलेलं. आणि आपल्या देशामध्ये असंच घडतं की बाहेरचे लोक लवकर दखल घेतात आणि त्यानंतर मग आपल्या देशातील सरकारला किंवा महाराष्ट्रातील सरकारला जाग येत असते आणि त्यानंतर मग त्या व्यक्तींना पुरस्कार पुन्हा द्यायला सुरुवात होते. पुढचा प्रश्न पहा. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात माणसांचा अपव्यापार, भिकारी आणि त्यासारख्या अन्य स्वरूपातील वेठबिगारीस मनाई करण्याची तरतूद आहे? तर कलम 23मध्ये आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्र पश्चिम समुद्र किनाऱ्यावर होणाऱ्या प्रतिरोध पर्जन्यासाठी कोणती भौतिक वैशिष्ट्य जबाबदार आहे? तर समुद्र किनाऱ्यावरती जो प्रतिरोध पाऊस पडतो त्यासाठी सह्याद्री पर्वत रांगा ज्या आहेत त्या जबाबदार आहेत. हे भौतिक वैशिष्ट्य आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्रातील दख्खनचे पठार कशापासून बनले? तर अग्निजन्य खडकापासून बनलेला आहे. पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रासाठीच्या व्हिजन डॉक्युमेंट 2030 नुसार एकूण पीक क्षेत्रापैकी किती टक्के क्षेत्र तेलबियांसाठी राखीव आहे? तर 20.4% एवढं क्षेत्र जे आहे ते तेलबियांसाठी राखीव आहे. ठीक आहे. तर ही जी उत्तर आहेत ती TCSने दिलेली आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. भारतीय संविधानातील कोणता भाग भारतातील नगरपालिकांच्या तरतुदीशी संबंधित आहे? तर भाग 9A हा जो आहे तो संविधानातील नगरपालिकांच्या तरतुदींशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्रातील लोकसेवा हक्क अधिनियमाचे उद्दिष्ट काय? तर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 जो आहे त्याचं उद्दिष्ट विचारलेलं आहे. आणि याचं उद्दिष्ट आहे सरकारी पारदर्शकता आणि सार्वजनिक सेवांमध्ये नागरिकांचा सहभाग वाढवणे. त्याच धर्तीवर पुढचा प्रश्न आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत नागरिकांना कशाचा अधिकार आहे? तर सरकारी उपक्रम आणि निर्णयांची माहिती मिळवण्याचा अधिकार आहे. ठीक आहे.
पुढचा प्रश्न पहा. उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत देशातील पहिले पूर्ण साक्षर प्रशासकीय युनिट कोणते? तर लडाख हा जो केंद्रशासित प्रदेश आहे तो या कार्यक्रमांतर्गत देशातला पहिला पूर्ण साक्षर प्रशासकीय युनिट आहे. ठीक आहे. चालू घडामोडींचा अभ्यास तुम्ही कशातून करताय असा प्रश्न एका ताईने काल विचारलेला होता. तर चालू घडामोडींसाठी यूट्यूबवरती एवढं कंटेंट आहे आणि यूट्यूबवरून मी हे प्रश्न म्हणजे काढत असते, अभ्यास करत असते त्यांचा. म्हणजे मी जेव्हा स्वयंपाक वगैरे बनवते तेव्हा मी हे प्रश्न त्या बाजूला चाललेले असतात आणि माझं म्हणजे ऐकून त्याचा थोडाफार अभ्यास माझा होत असतो. जीकेचा अभ्यास असाच करायचा असतो. आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेवढा आपण ऐकत राहायचं व्हिडिओज लावून. तसंही आपण आपल्या फोनला रिचार्ज केलेला असतो, मग तो वेस्ट कशाला घालवायचा. बाकीचे दुसरे कुठलेही व्हिडिओ फालतूचे पाहत बसण्यापेक्षा आपण आपला डाटा जो आहे तो असा सत्कारणी लावण्याचा प्रयत्न करा. आणि कुठलीही बॅच वगैरे घेण्याची मला तरी गरज वाटत नाही, कारण भरपूर यूट्यूबवरती पाहिजे तेवढं फ्री ऑफ कॉस्ट कंटेंट अवेलेबल आहे. तर त्याचा तुम्ही नक्कीच फायदा घेऊ शकता असं माझं पर्सनल ओपिनियन आहे. बाकी तुमची इच्छा. ठीक आहे. पाहूयात आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न पहा. 20 डिसेंबर 2024 रोजी भारत सरकारने देशाच्या हवामान वचनबद्धतेनुसार हरित आणि शाश्वत पायाभूत सुविधा प्रकल्पांना पाठिंबा देण्यासाठी कोणत्या संघटनेसोबत $500 दशलक्ष कर्ज करार केला? म्हणजेच सरकारने कर्ज घेतलेलं आहे. तर कोणत्या बँकेकडून? आशियाई विकास बँकेकडून. पुढचा प्रश्न पहा. भारताने विकसित केलेल्या पहिल्या स्वदेशी 700 मेगावॅट अणुभट्टीने जुलै 2023 व्यावसायिकरित्या कार्य करण्यास सुरुवात केलेली आहे. तर हा प्रकल्प कुठे आहे असा प्रश्न विचारला आहे. तर ऊर्जा प्रकल्प हा जो आहे तो गुजरातमध्ये आहे, काकरापारा अणुऊर्जा प्रकल्प. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. नॅशनल मिशन ऑन कल्चरल मॅपिंगमध्ये कशाचा समावेश आहे? तर यामध्ये सांस्कृतिक प्रतिभा खोज, मेरा गाव मेरी धरोहर आणि राष्ट्रीय सांस्कृतिक कार्यस्थल या कार्यक्रमांचा नॅशनल मिशन ऑन कल्चरल मॅपिंगमध्ये समावेश आहे. पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्रातील खरीप पिकांचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे? तर पावसाळ्याच्या सुरुवातीला खरीप पिकांची लागवड केली जाते आणि सप्टेंबरमध्ये त्या पिकांची कापणी होत असते. जून ते सप्टेंबर असा खरीप पिकांचा कालावधी असतो. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते? तर खाजा सिंग यांनी. तर काय होतं ना की बऱ्याचशा पेपरमध्ये, आता मी 2-3 पेपर दिले, तेवढ्याही पेपरमध्ये मला हा जो प्रदेश आहे खानदेश म्हणजे धुळे, त्याचबरोबर नाशिक यासारख्या म्हणजे या जिल्ह्यांमधील उठावातील प्रश्नांवरती जोर मला असलेला दिसून आला की धुळे, नाशिक या जिल्ह्यांमध्ये 1857च्या उठावांचं नेतृत्व कुणी केलं वगैरे वगैरे. तर पाहूयात आपण पुढचा प्रश्न. त्यामुळेच मी या प्रश्नांचा समावेश इथे केलेला आहे. कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या सैन्याने साल 1857-58 झालेल्या भिल्ल बंडाला दडपून टाकले, परंतु या बंडामध्ये ब्रिटिशांना मोठ्या प्रमाणात जीवितहानी सहन करावी लागली होती? तर भिल्लांचं बंड झालं होतं 1857-58ला आणि यामध्ये ब्रिटिशांनी भिल्लांचं बंड दडपलं, परंतु त्यांना जीवितहानी सहन करावी लागली. तर त्यावेळी कॅप्टन कोण होता असं विचारले, किंवा म्हणजे तो जो अधिकारी होता, इंग्रज अधिकारी, त्याचं नाव विचारलेलं आहे. तर तो होता कॅप्टन पॉटिंगर. ठीक आहे. आपल्याला परीक्षांमध्ये विचारतात की तो बंड दडपून टाकणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव विचारलं जातं, त्यामुळे ते सुद्धा लक्षात ठेवावं लागतंय. पुढचा प्रश्न आहे. 1 जानेवारी 2025 पासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कर्जदारांना क्रेडिट ब्युरो रेकॉर्ड किती दिवसात अपडेट करण्याचे आदेश दिले आहेत? तर दर 15 दिवसांनी हे क्रेडिट ब्युरो रेकॉर्ड जे आहेत ते अपडेट करण्याचे आदेश RBIने दिलेले आहेत. तर आत्ता नुकत्याच ज्या परीक्षा होत आहेत सध्या याच्या नवी मुंबई, त्याचबरोबर याच्या अगोदर नोंदणी मुद्रांक शुल्क या परीक्षा झाल्या. तर यामध्ये RBIवरती प्रश्न विचारलेले आहेत की RBIची स्थापना कधी झाली वगैरे वगैरे. म्हणजे RBIवरती सुद्धा प्रश्न विचारण्यात येत आहेत, त्यामुळे त्याचासुद्धा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न पहा. भारत छोडो चळवळी दरम्यान महाराष्ट्रातील कोणता जिल्हा देशव्यापी उपक्रमांचे प्रमुख केंद्र होता? तर नाशिक हा जो जिल्हा आहे तो भारत छोडो चळवळी दरम्यान महाराष्ट्रातला देशव्यापी उपक्रमांचा एक प्रमुख केंद्र होता. पुढचा प्रश्न पहा. आणि या ज्या भारत छोडो चळवळी दरम्यान महाराष्ट्राचं नेतृत्व कोणी केलं? स्वयंसेवकांचं नेतृत्व, त्या व्यक्तींचं नाव आहे MG यार्दी. पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात
कोणत्या महत्त्वाच्या घटनेमुळे 1857च्या उठावाने कळस गाठला? पहा पुन्हा एकदा धुळे जिल्ह्यातील प्रश्न विचारलेला आहे. तर 1857च्या उठावाने कळस कोणत्या घटनेमुळे गाठला असा प्रश्न आहे. तर अंबापानीची लढाई यामुळे. ठीक आहे, पुढचा आणि शेवटचा प्रश्न आजच्या व्हिडिओतला. 1857च्या उठाव्यादरम्यान दक्षिण नाशिक आणि उत्तर अहमदनगरमध्ये ब्रिटिशांविरुद्ध भिल्लांच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर भागोजी नाईक आणि काजरसिंग नाईक या दोघांनी 1857च्या उठावादरम्यान नाशिक आणि अहमदनगरमध्ये ब्रिटिशांविरुद्ध भिल्लांच्या उठावाचं नेतृत्व हे केलेलं होतं. भेटूयात पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये फ्रेंड्स. तोपर्यंत बाय बाय.